मानाचे पद्म पुरस्कार काल जाहीर करण्यात आले। महाराष्ट्रातल्या एकूण 14 मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आले। देशातले सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली। 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण तर 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। महाराष्ट्रातल्या 14 जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले आहेत। सार्वजनिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि कला क्षेत्रातल्या विशेष कामगिरीबद्दल गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर, तर ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्वगायिका जसपिंदर नरूला, ज्येष्ठ बासरीवादक राणेंद्र भानू मुजुमदार आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचा समावेश आहे। व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य यांना, तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी, वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना, तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला।